वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्रो बृहस्पती पंचैतानि स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवर्तते मोरया मोरया आम्ही बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी मंगलमूर्ती मोरया. कधी पण आपण गणेशाची भक्ती करताना साधारणतः हे 3 श्लोक म्हणत असतो. आता गणपती बाप्पा म्हणजे काय आहे, तर गणपती बाप्पा ही सगळ्यात श्रेष्ठ देवता आहे. श्रेष्ठ देवता अशा अर्थी की ज्या अर्थी आपण कोणत्याही कार्याला, शुभ कार्याला सुरुवात करताना आपण पहिल्या प्रथम श्री गणेशा म्हणतो. त्याला कोणत्याही कार्याचा श्री गणेशा झाला का, सुरुवात असं म्हणण्याऐवजी श्री गणेशा झाला का म्हणतो. याचं कारण असं, श्री गणेश ही सुरुवातीची देवता आहे आणि ती विघ्नहर्ता देवता आहे. म्हणजे आपण जे काही कार्य करतो आहोत त्या कार्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून ही गणेश ही देवता, आपण या गणेशाचं स्मरण करतो. आपण लग्नपत्रिकेवर सुद्धा वर श्री गणेश आहेत मा असं पहिल्यांदा छापतो आणि मग नंतर लग्नपत्रिका छापतो. मग या गणपतीचं महत्व काय आहे? गणपती हा विघ्नहर्ता आहे. त्याला विघ्नहर्ता अर्थ म्हणतात. संकटनाशनाचा, संकटाचा नाश करणारा म्हणून संकटनाशक असं त्याला म्हणतात. आता या 22 तारखेला गणेश जयंती आहे. म्हणजे गणेशाचा जन्म झालेला तो दिवस आहे आणि म्हणून त्या गणेश जयंतीला अत्यंत महत्व आहे. या गणेश जयंतीच्या दिवशी जो गणेशाची भक्ती करील त्याच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा असतील त्या सगळ्या त्या दिवशी परिपूर्ण होतील. कारण आपण ज्या वेळेला एखाद्या कार्याला सुरुवात करतो त्यावेळेला कार्याला सुरुवात करताना आपण पहिल्या प्रथम गणपतीला नमस्कार करून संकल्प सोडतो आणि मग तो संकल्प सोडताना तुमच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा असतील त्या सगळ्या या गणेशाच्या कृपेने परिपूर्ण होतील. म्हणून त्या गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीची पूजा करणं, गणपतीचा यज्ञ करणं, ज्याला गणेश हवन असं म्हणतात, गणेश यज्ञ असं म्हणतात, तो करणं अतिशय महत्वाचं आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी गणेश जयंती साजरी केलेली होती. गणेश याग केलेला होता आणि त्या गणेश यागामध्ये ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या जोड्यांनी सहभागी झालेले होते, ज्यांनी सहभाग घेतलेला होता, त्या सगळ्यांच्या मनातल्या इच्छा ज्या होत्या त्या सगळ्या परिपूर्ण झालेल्या आहेत. कारण हा गणेश ही देवताच अशी आहे की तुमच्या मनातल्या इच्छा परिपूर्ण करणारा असा हा देव आहे आणि म्हणून गणेश याग करणं त्या दिवशी अतिशय महत्वाचं आहे. मग या गणेश यागाच्या दिवशी काय आहे, गणेश याग, याग म्हटलं म्हणजे यज्ञ. त्या दिवशी यज्ञ महत्वाचा असतो. पहिल्या प्रथम गणपतीची पूजा होते. गणपतीची पूजा झाल्यानंतर तुमची जी देवी आहे, तुमची जी देवता असेल त्या देवतेची पूजा होते आणि मग नंतर गणेशाच्या मंत्राचा याग होतो, यज्ञ होतो आणि तो यज्ञ होताना आपण जो मनामध्ये ज्या ज्या संकल्प केलेले असतील त्या परिपूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. साधारणतः 2.5 ते 3 तासाचा हा संपूर्ण विधी असतो आणि हा अतिशय मंगलमय, शुभ असा विधी आहे. जर तुमच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा असतील त्याच्या इच्छा घेऊन या ठिकाणी या गणेश यागामध्ये सहभागी व्हा. तुमच्या मनातल्या इच्छा परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हे मी गणेश चरणी उभा राहून तुम्हाला सांगतोय. हे लक्षात ठेवा. धन्यवाद. येत्या 22 जानेवारीला गणेश जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. खर तर आमचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य मोरेश्वर धर्माधिकारी सर यांनी गणेश यागाचे महत्व मोठ्या प्रमाणावर विशद केलेले आहे. गणेश याग का करावा हे देखील आदरणीय गुरुवर्य यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि ह्याच सगळ्या ह्या गणेश जयंतीच्या दिवशी हा जो गणेश याग होणार आहे याचे फायदे नक्कीच गणेश भक्तांना होतील या आशयाने आमच्या गुरुवर्यांच्या संकल्पनेतून आपण मागच्या वर्षी देखील गणेश याग केला होता आणि अतिशय सुंदर असा गणेश याग मागच्या वर्षी पार पडला आणि या वर्षी देखील आपण 101 जोड्या गणेश जयंतीला गणेश यागाच्या दृष्टीने आमंत्रित करत आहोत. यामध्ये ज्या ज्या गणेश भक्तांना गणेश यागासाठी समाविष्ट व्हायचं आहे त्यांनी इच्छामणी सिद्धिविनायक महागणपती देवस्थान प्रशासनाशी संपर्क साधायचा आहे. या गणेश यागासाठी प्रवेश पत्र असणार आहे आणि ते प्रवेश पत्र 5001 रुपयेचं प्रवेश पत्र असणार आहे. आपण ते प्रवेश पत्र घेऊन ते गणेश यागासाठी आपण बसायचं आहे. यामध्ये गणेश यागासाठी लागणारे आपल्याला सगळं साहित्य यामध्ये उपलब्ध असेल. फक्त काही छोट्या गोष्टी असेल ते आपल्याला प्रवेश पत्र घेण्यासाठी आल्यानंतर सांगितल्याच जाईल. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणावर
ह्या गणेश यागासाठी सहभागी होऊयात आणि येणारा गणेश उत्सव जो आहे मोठ्या प्रमाणावर एक चांगल्या पद्धतीने साजरा करूयात. जय श्री गणेश.